Oh my God, we are in back. कडाक. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत ठाण्याला आणि ठाण्याच्या मस्त अशा येऊरच्या ठिकाणी आम्ही फिरायला आलोय. हे तुम्ही ॲटमॉस्फिअर बघू शकता. हा माझा मित्र श्रीधर छानपैकी धबधब्याची माहिती घेऊन आलेला आहे आणि मी आता कॅमेरा आता जरा माझ्याकडे करत आहे. हे बघा, हे माझे मित्र आहेत आणि आम्ही मस्तमध्ये असं फिरायला आलो आहे. जरा इथे येताना जरा सावकाश सांभाळून सावधगिरीने या. गावठाण एरिया, पावसाळ्याचा एरिया आहे, तेवढ्यापुरतं तेवढं फिरा आणि गप्प घरी जावा. आम्ही आता पुढे सगळं शोधत शोधत जाणार आहोत. ओके, चला. काय चाललोय फिरायला. अमोल इकडे बघ, माझं दुकान आहेत काय भारी. नाही, लास्ट स्टॉप घेतला. वडापाव थोडं पुढं आलं ना, हां, एक लास्ट स्टॉप. आता एक स्टॉप आहे, पुढे एक स्टॉप आहे. चल.
इधर दिख रहा है। ही आमच्यासोबत ही मंडळी पण आली वॉटरफॉल बघायला आणि अजूनपर्यंत कोणाला भेटलेलं नाही. चला आपण सगळेजण मिळून जाऊया, एकमेकाला सपोर्ट करूया. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत ठाण्याला आणि ठाण्याच्या मस्त अशा येऊरच्या ठिकाणी आम्ही फिरायला आलो आहे. हे तुम्ही ॲटमॉस्फिअर बघू शकता. हा माझा मित्र श्रीधर छानपैकी धबधब्याची माहिती घेऊन आलेला आहे आणि मी आता कॅमेरा आता जरा माझ्याकडे करत आहे. हे बघा, हे माझे मित्र आहेत आणि आम्ही मस्तमध्ये असं फिरायला आलो आहे. जरा इथे येताना जरा सावकाश सांभाळून सावधगिरीने या. गावठाण एरिया, पावसाळ्याचा एरिया आहे, तेवढ्यापुरतं तेवढं फिरा आणि गप्प घरी जावा. आम्ही आता पुढे सगळं शोधत शोधत जाणार आहोत. ओके, चला. आम्ही तो उपवनच्या ना प्रसिद्ध अशा ह्या गणपती मंदिराच्या इथे आलो. हा उपवनचा हा पुढे तलाव आहे. दाखवेनच आता बाप्पाचं पहिलं दर्शन घेऊया छानपैकी. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला एक तर मी आलो इथे उपवनला आणि ते किती छान असा माझा मित्र शिर्या मस्त मध्ये पांडुरंग. काय आहे 1 2 3 4 स्टॉप तिथे थांबायचं.
हे उपवनचं तलाव आहे आणि किती छान आहे. मस्त आहे. तो उभा माझा सखा पांडुरंग. फोन एकदा केला ना एकदा अरे किधर है फोन उठाया नहीं तुम लोग ने गया सब करवा दूसरे लोग को नहीं हो रहा है क्या? पांडुरंग. आजचा दिवस एवढा सुंदर गेला आमचा तिघांचा. छानपैकी येऊरचं जंगल फिरलो आपण. त्याच्यानंतर असं उपवनला आणलो आणि हा एकदम ॲटमॉस्फिअर बघितलं. मागे बघा पांडुरंग आहे आणि एवढा सुंदर दिवस गेला ना, खूप छान वाटलं. जरा कामधंद्यातून जरासं वेळ काढून ना थोडंसं ना असं फिरलं पाहिजे. थोडं म्हणजे मन प्रसन्न राहतं आणि नवीन चालना आपल्या बुद्धीला मिळते. हां चला, व्लॉग मी इथं संपवतोय. पांडुरंग. जय महाराष्ट्र. जय हरी विठ्ठल.